जिल्ह्यात गत 15 दिवसात भाजीपाल्यासह पिकांचे मोठे नुकसान। 500 हेक्टरवरील कांदा, भुईमूग, मका, केळी यांसह उन्हाळी पिकांचं झाले नुकसान। गेल्या 12 ते 15 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। यामध्ये अंगावरती वीज पडल्याने 3 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जनावरेही दगावली आहेत। त्याचबरोबर उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सुमारे 500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावरील कांदा, भुईमूग, मका, केळी, भाजीपाला यांसह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे। तर झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मी पुरळगावहून मिनराज पुंडलिक बोदळी बोलत आहो। माझं 2-3 दिवस अवकाळी पावसामुळे 3 एकर कांदा पिकाचं नुकसान झालं। आणि शासनाने अपेक्षेनुसार मला मदत द्यावी। रमेश कीर्तने, सर्वसामान्य शेतकरी व 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह काल रात्री मोठ्या प्रमाणात नुकसान झालं व तातडीने शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे हे माननीय तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार साहेबांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 10-15 दिवसापासून जो अवकाळी पाऊस येते त्याच्यामध्ये उन्हाळी पिकांमध्ये साधारणतः नुकसान झालेलं आहे। नुकसानीचा आकडा आत्तापर्यंतच्या 20 दिवसातला हा जवळपास 500 हेक्टरपर्यंतचा प्राथमिक अंदाज आपला आहे आणि त्याचे नुकसानीचे पंचनामे ते सुरू आहेत। प्रामुख्याने कुठल्या पिकाचं जास्त नुकसान झाले? नुकसानीमध्ये आंबा पीक आहे, कांदा, त्याच्यानंतर भुईमूग अशी जी उन्हाळी पिकं आहेत, ह्या उन्हाळी पिकांचं मेजर नुकसान आहे।